आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, येशूने अगोदरच शिष्यांना सांगितले होते की मी जातो, पण तुमच्यासाठी मी कैवारी पाठवतो. आणि त्याची प्रचिती शिष्यांना पेंटेकॉस्टच्या दिवशी आली. तो अनुभव त्यांनी घेतला. तो अगदीच वेगळा असा होता. शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस पेत्राने पुनरुत्थानाचा संदेश दिला. प्रियानो, आम्हाला या गोष्टी विश्वासाच्या चष्म्यातून पाहणे आवश्यक आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन सुरू केलेलं आहे. पहिला अध्याय संपवून दुसऱ्या अध्यायात आम्ही प्रवेश केलेला आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले होते. करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 13वं वचन सांगतं, आपणा सर्वांना एक शरीर होण्याकरिता एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहोत. यहुदी असो अगर हेलेनी, दास अथवा स्वतंत्र, सर्व एक झालो. श्रोत्यानो, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या सेवेची सुरुवात झाली. पेंटिकॉस्टच्या दिवसाची पूर्णता त्या दिवशी झाली. जेव्हा पेंटिकॉस्टचा दिवस आला, ह्याचा अर्थ असा नव्हे की तेव्हा दुपारचे 12 किंवा सकाळचे 7 किंवा दुपारचे 2 वाजले होते. तर ह्याचा अर्थ असा की जो पेंटिकॉस्ट इस्रायली लोक पिढ्यानपिढ्या पाळीत होते तो त्या दिवशी पूर्ण झाला. दुसरा अध्याय आणि दुसरं वचन सांगतं, अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आता मी आपले लक्ष फार महत्त्वाच्या गोष्टीकडे वेधू इच्छित आहे. श्रोत्यानो, जेव्हा पवित्र आत्म्याचे आगमन झाले तेव्हा तो दिसत नव्हता, तरी सुद्धा 2 प्रकारे त्याने आपली उपस्थिती प्रकट केली. प्रत्येक मानवाला 2 मार्गांनी कुठलीही सूचना मिळते, एकतर कानाद्वारे आणि दुसरे डोळ्याद्वारे. आम्ही ऐकतो आणि पाहतो. पवित्र आत्म्याने ह्या दोहोंचा उपयोग केला. कानांनी त्यांनी स्वर्गातून अकस्मात सुसाट्याचा जो वारा सुटला त्याचा नाद ऐकला. हा आवाज ज्या ठिकाणी ते बसले होते त्या खोलीत भरला. आता लक्षात घ्या श्रोत्यानो की तो वारा नव्हता, परंतु वाऱ्याप्रमाणे असणारा आवाज होता. तुफानी वाऱ्यासारखा होता. आणि मला खात्री आहे की सर्व यरुशलेमकरांनी तो आवाज ऐकला असेल. ज्या लोकांनी चक्री वादळाचा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहीत आहे की तो आवाज किती भयंकर असतो. कोणा एका व्यक्तीने सांगितले आहे की 10,000 आगगाड्या जर एकत्रित आल्यात तर जो भयंकर आवाज होईल तशा प्रकारचा तो आवाज होता. दुसरा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. पुन्हा मी आपले लक्ष ह्याकडे वेधू इच्छिते. अग्नीच्या जिभासारख्या जिभा दिसल्या. तो अग्नी नव्हता, परंतु अग्नीसारख्या त्या दिसत होत्या. हे डोळ्यांनी दिसणारे दृश्य होते. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा मंडळीवर पवित्र आत्मा उतरला, ख्रिस्ताच्या देहात त्यांना बप्तिस्मा देत होता, हे सर्व कानांना व डोळ्यांना ऐकू येणारे आणि दिसणारे होते. ह्याला अग्नीच्या बप्तिस्म्याशी मिसळू नका. अग्नीचा बप्तिस्मा जो न्याय आहे तो अद्यापी यायचा आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रगट होईल असे सांगण्यात आले आहे. तो अग्नीचा बप्तिस्मा आहे. ज्या व्यक्तीचा पवित्र आत्म्याद्वारे बप्तिस्मा होत नाही त्या व्यक्तीचा अग्नीने बप्तिस्मा होईल, अर्थात त्या व्यक्तीचा न्याय होईल. अग्नीचा बप्तिस्मा त्या लोकांकरिता आहे ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून नाकारले आहे. एका वक्त्याचे प्रवचन मी नेहमी ऐकत असे. मी त्या व्यक्तीचा फार आदर करीत असे, परंतु काही बाबतीत श्रोत्यांनो आमची मते मात्र भिन्न होती. ते नेहमी प्रार्थना करीत की अग्नीचा वर्षाव आमच्यावर होऊ दे. मी मात्र प्रार्थना करीत असे की हे देवा, कृपा करून आमच्यावर अग्नीचा वर्षाव होऊ देऊ नको. श्रोत्यानो, अग्निवर्षाव हा आमचा न्याय काळ आहे. अग्नी भस्म करणार आहे आणि हा काळ, हा न्याय अद्याप यायचा आहे.
4थं वचन पहा काय सांगतं. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हे वचन आम्हाला सांगतं की ते सर्व आत्म्याने परिपूर्ण झाले. आता आपणापैकी काही लोक प्रश्न विचारतील की काय पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला होता असे आपले म्हणणे आहे? होय श्रोत्यानो, येशूने म्हटले होते ते सर्व आत्म्याने परिपूर्ण होतील. त्याने त्यांना आज्ञा दिली होती की येरुशलेम सोडून जाऊ नका. पित्याने आश्वासन दिलेल्या देणगीची वाट पहा. ते आत्म्याने भरले होते हे दर्शविते की विश्वासणाऱ्यांसाठी ह्या युगात पवित्र आत्म्याची जी कार्य आहेत ती पूर्ण झालीत. हे सर्व काही अशा क्रमाने घडले. प्रथम आम्हाला दिसतं की त्यांचा आध्यात्मिक रूपाने नवीन जन्म झाला, अर्थात त्यांनी येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म होणे अत्यावश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 5 वचनात म्हटले की मी तुला सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. दुसरी गोष्ट, देवाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये वस्ती केली. तो त्यांच्या आत आला. रोमकारासपत्र 8 अध्याय 9 वचन सांगतं, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही, अर्थात पित्याचा नाही. तिसरी गोष्ट, त्यांच्यावर पवित्र आत्म्याने शिक्का मारून त्यांचे देवाशी अनंतकालीन नाते जोडले. इफिस्करासपत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचने पहा काय सांगतात. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याचवर विश्वास ठेवला आणि नीचजनाच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार जो देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. इफिस्करासपत्र 4 अध्याय आणि 30 वचनात तो म्हणतो, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. श्रोत्यानो, आत्म्याला खिन्न करणे शक्य आहे, पण खिन्न करून त्याला जीवनातून घालून देणे शक्य नाही. तो विश्वासणाऱ्याला मुक्तीच्या दिवसासाठी मुद्रित करतो. पवित्र आत्म्याने आम्हाला शिक्का मारावा म्हणून आम्हाला देवाजवळ मागणे असे सांगण्यात आलेले नाही. हे असे कार्य आहे श्रोत्यानो जे फक्त देवच करतो. अर्थात विश्वास ठेवल्यानंतर ह्याचे योग्य भाषांतर आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर. ख्रिस्तावरील विश्वास आम्हाला मुक्तीच्या दिवसासाठी आत्म्याद्वारे शिक्का मारतो. चौथी जी गोष्ट आहे ती आहे त्यांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने झाला. हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने लूक शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये आधीच सांगितले होते. तो म्हणतो, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 5 वचनात आम्ही वाचले होते की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. बाप्तिस्मा झाला ज्याने त्यांना विश्वासणाऱ्यांच्या देहात सामील केले. ह्याद्वारे मंडळीची सुरुवात झाली. त्या दिवसापासून प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा प्राप्त करून ख्रिस्ताच्या देहात सामील होत आहे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 13 वचन पहा काय सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 13 वचन. एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. पेंटिकॉस्टच्या दिवशी ते पवित्र आत्म्याने भरले जाण्याच्या प्रक्रियेत हे दर्शविल्या गेले की पवित्र आत्म्याची अन्य 4 कार्येसुद्धा पूर्ण झाली आहेत. पवित्र आत्म्याने भरले जाणे सेवेसाठी होते. पवित्र आत्म्याने भरले जाणे आज सुद्धा सेवेसाठी आहे. इफिस्करासपत्र 5 अध्याय आणि 18 वचनामध्ये सांगितले आहे, द्राक्षरसाने बेताल होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. तसेच प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितले आहे की ते एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते का तत्पर होते? ह्यासाठी की देवाच्या दिलेल्या आश्वासनाची
पूर्ती व्हावी. त्याने म्हटले होते की मी पवित्र आत्मा पाठवीन. श्रोत्यानो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आमच्यासाठी देण्यात आलेली आज्ञा नाही, हा अनुभव नाही, हे परमेश्वराचे कार्य आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा वास करतो. पवित्र आत्म्याने भरणे त्या व्यक्तीला देवाच्या सेवेसाठी तयार करते. आम्हाला पवित्र आत्म्याने भरले जा अशी आज्ञा देण्यात आलेली आहे. पवित्र आत्म्याने भरल्यावर ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले असं आम्हाला दिसतं. 4थं वचन, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. ह्या भाषा अनोळखी नव्हत्या. रोमी राज्यात यहुदी लोक अनेक भाषा बोलत. पेंटिकॉस्टच्या दिवशी येरुशलेममध्ये रोमी प्रांतातून अनेक लोक आराधनेसाठी आलेले होते. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की वर्षातून 3 वेळा सर्व पुरुषांना सणांसाठी येरुशलेममध्ये 3 वेळा जावे लागे. अनेकांना हिब्रू भाषा येत नव्हती, परंतु ही काही असाधारण गोष्ट नव्हती. आज अनेक लोकांना, यहुदी लोकांना हिब्रू भाषा येत नाही. पेंटेकॉस्टची पुनरावृत्ती पुन्हा होणे शक्य नाही आणि ती होणारही नाही. पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी उतरला. पवित्र आत्मा यावा म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करू शकत नाही किंवा त्याच्याजवळ मागू शकत नाही किंवा पवित्र आत्मा येण्यासाठी आग्रह सुद्धा करू शकत नाही. कारण पवित्र आत्मा येथे आमच्या सोबत आहे, आमच्या मध्ये आहे. ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वास करीत आहे. प्रभू येशूने पवित्र आत्मा आल्यानंतर काय करेल ह्याविषयी योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 14व्या वचनात असे सांगितले. तो म्हणतो की तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळविल. आता आम्हाला दिसतं श्रोत्यानो की प्रभू येशूचे हे शिष्य गलिली होते. त्यांना अन्य भाषा माहीत नव्हत्या. ते मात्र आत्म्याने प्रेरित केल्यानंतर बोलू लागले. आत्म्याने त्यांना बोलण्याची शक्ती दिली, सामर्थ्य दिले. 5वं वचन पहा, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेमेत राहत होते. ते सर्व सणासाठी एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी येरुशलेममध्ये होते. 6वं वचन, तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. तो नाद झाल्यावर असा शब्दप्रयोग उपयोगात आणण्यापेक्षा बाहेरून आलेला आवाज हा शब्दप्रयोग अधिक प्रभावी वाटतो. कदाचित श्रोत्यानो ही जागा मंदिराजवळची असावी. हे लोक गडबड गोंधळाची भाषा बोलत नव्हते. सर्वांना समजेल अशा भाषा बोलत होते. त्या ठिकाणी एक चमत्कार झालेला होता. 7 ते 11 वचने वाचूया. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो, हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसेपटोमा, यहुदिया, कपुदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. येथे श्रोत्यानो 3 खंडातील लोक आम्हाला दिसतात. अर्थात अनेक भाषा बोलणारे आणि बोली बोलणारे लोक त्या ठिकाणी होते. पण लोक समजू शकतील अशा त्या सर्व भाषा होत्या. 12वं वचन, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? ते दिग्मुख झाले. हा शब्द मला वाटतं की फार चांगला आहे. काय होत आहे हे त्यांना कळत नव्हते. 13वं वचन, परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झाले आहेत. श्रोत्यानो, ह्याचे शब्दशः भाषांतर गोड दारू आहे, जी मला वाटतं अधिक गुंगी आणणारी असावी. पण आम्हाला आत्म्याने परिपूर्ण होण्याकरिता सांगण्यात आले आहे. सुवार्ता सांगण्यासाठी, शुभवर्तमान सांगण्यासाठी भाषा सुद्धा समर्थ असायला हवी. सगळ्यांना समजेल, सगळ्यांना रुचेल अशी भाषा असणे फार महत्त्वाचे आहे. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की पेंटिकॉस्टच्या 1 दिवस आधी मंडळी अस्तित्वात नव्हती. ज्याप्रमाणे प्रथम फळाच्या हंगामानंतर 50व्या दिवसानंतर पेंटिकॉस्टचा उत्सव येत असे, तसेच प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा मंडळी जी ख्रिस्ताचे शरीर आहे तिला पाचारण करण्याकरिता आला. आता शिमोन ह्या लोकांना उभा राहून उत्तर देणार आहे. तो काय म्हणतो पहा, 14 आणि 15 वचनात,
तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व येरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. हे लोक यहुदा प्रांतातील आणि येरुशलेमचे रहिवासी होते. त्या काळी येरुशलेम संपूर्ण यहुदी शहर होते. पिलात व त्याच्या लोकांचे मुख्यालय कैसरिया होते, येरुशलेम नाही. प्रथम मंडळी 100% यहुदी होती. हे सर्व इस्रायली होते हे आम्ही समजून घ्यायला हवे. मंडळीची सुरुवात येरुशलेममध्ये झाली, मग यहुदियात, नंतर शोम्रोनात आणि पुढे पृथ्वीच्या सर्व भागात पसरली. तेव्हा सर्व येरुशलेममध्ये उपासना करण्यास येत असत. पण आता श्रोत्यानो, त्यांना आज्ञा देण्यात आली आहे की येरुशलेम सोडा आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत संदेश घेऊन जा. आम्हाला दिसतं की ही दिवसाची अशी वेळ होती जेव्हा लोक मध्य घेत नसत. हे पेत्र ह्या उपहास करणाऱ्या लोकांना ह्या वचनांमध्ये सांगत आहे. 16वं वचन पहा काय सांगतं, परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. तो असे म्हणत नाही की योएल संदेष्टाद्वारे जे सांगितले होते त्याचीच ही पूर्तता आहे, पण तो म्हणत आहे की आपण असे का म्हणता की हे काहीतरी वेगळे आहे, अघटित आहे. ह्या ठिकाणी पेत्र योएल संदेष्टाच्या संदेशातील भविष्यवाणी सांगत आहे. पेत्र जे होणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. 17 ते 21 वचनात पहा, तो काय म्हणतो, देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल. श्रोत्यानो, पेंटिकॉस्टच्या दिवशी चंद्र रक्तासारखा लाल व सूर्य अंधकारमय झाला नाही. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा पृथ्वीवर 3 तास अंधार पडला असं आम्हाला वाचायला मिळतं. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी तसे काही घडले नाही. पेत्र सांगत आहे की पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्याकरिता अघटित नाही. योएल संदेशाने हे सर्व सांगितलेले आहे आणि ते घडणारच. योएलचे पुस्तक 2 अध्याय 28 ते 32 वचने आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. योएलच्या पुस्तकात आम्हाला आढळते की तो देवाच्या दिवसाविषयी बोलत होता. देवाचा दिवस महान संकट व क्लेशाद्वारे सुरू होणार आहे. तो 1000 वर्षाच्या काळापर्यंत राहील. योएलच्या 3 अध्यायात देवाचा दिवस त्याने 5 वेळा उल्लेखलेला आहे. तो म्हणतो ते लढाईचे दिवस व पृथ्वीवरील न्यायाचे दिवस असणार आहेत. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. आणि आता तो मुख्य विषयाकडे पुढच्या वचनांमध्ये वळणार आहे. 22व्या वचनात तो म्हणतो, अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्याद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हाला माहिती आहे. श्रोत्यानो, चमत्कार एका विशेष उद्देशाकरिता झालेत, आश्चर्ये दुसऱ्या उद्देशाकरिता आणि चिन्ह वेगळ्या उद्देशाला समोर ठेवून दाखविण्यात आलीत. ह्या 3 क्षेत्रात आमचा प्रभू येशू कार्यरत होता. नंतर 23 आणि 24 वचने पहा, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. पेत्र म्हणतो, जे घडले आहे ते देवाच्या योजनेच्या विरुद्ध नव्हते. ती देवाची योजना होती. देवाने अचानकपणे ते केले नाही. तरी सुद्धा मानव ह्यामुळे त्याच्या जबाबदारीतून सुटत नाही हे तो स्पष्ट करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्याकरिता तुम्ही आणि मी जबाबदार आहोत. पुष्कदा श्रोत्यानो, आम्हाला असं वाटतं की ते रोमी लोक येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्याकरिता जबाबदार होते, किंवा यहुदी लोक, परुषी लोक, शास्त्री लोक. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी सुद्धा तितकेच जबाबदार आहोत.
आम्ही आमच्या रोजच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशूला वधस्तंभावर खेळतो. पेत्र ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रचार करीत आहे. त्याने स्तोत्रसंहिता 16वा अध्याय 8 ते 10 वचने सांगितलेत. ह्याचा मला आनंद वाटतो. तो म्हणतो, दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हसित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील. श्रोत्यानो, नरक हा जो शब्द ह्या ठिकाणी उपयोगात आणलेला आहे, त्या शब्दापेक्षा शिओल म्हणजे अधोलोक हा शब्द अधिक योग्य वाटतो. कारण त्या काळी अधोलोकाची कल्पना लोकांना ज्ञात होती. 28वे वचन पहा, जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील. स्तोत्र 16 मध्ये दावीद राजा प्रभूच्या पुनरुत्थानाविषयी बोलतो. त्याची पूर्तता झाली आहे. ह्या स्तोत्राचे स्पष्टीकरण शिमोन पेत्राने दिले, जो पवित्र आत्म्याने त्यावेळी भरलेला होता. 29वे वचन, बंधुजन हो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. पेत्र मंदिराच्या परिसरात उभा होता. तो दाविदाच्या सिंहासनाकडे बोट दाखवू शकत होता आणि दावीद स्वतःविषयी बोलत नव्हता, कारण त्याचे अवशेष त्या डोंगरावर होते. त्याला कुजण्याचा अनुभव आला होता, परंतु तो अशा प्रभूविषयी बोलत होता ज्याला कुजण्याचा अनुभव आला नाही, तर त्याला मरणातून उठवण्यात आले. लक्षात घ्या श्रोत्यानो, की इतक्या वर्षे आधी दावीद राजा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत होता आणि त्याला हे पवित्र आत्म्याने सांगितले. आणि अशा प्रकारची भविष्यद्वाणी येशू ख्रिस्ताविषयी त्या काळात करण्यात आली आणि ही भविष्यद्वाणी पूर्ण झाली. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला. त्याने आपला प्राण वधस्तंभावर दिला, परंतु त्या कबरेमध्ये तो राहिला नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गामध्ये गेला आहे आणि आम्हाला घेण्याकरिता पुन्हा वापस परतणार आहे. काय ह्या येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला आहे? प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा सक्रिय असताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या अत्यंत विलक्षण अशा होत्या. प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्याबरोबर असणे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचे मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिष्यांचे सेवा कार्य पवित्र आत्मा मिळाल्यानंतर प्रभावी झाले होते. आज आपण आत्मपरीक्षण करू की विश्वासणारा या नात्याने आम्ही काय करण्याची आवश्यकता आहे. मनुष्य या नात्याने आमच्यामध्ये काही उणीवा आहेत काय? पवित्र आत्मा आमच्या मार्गदर्शनासाठी, शिक्षणासाठी आहे काय, आम्ही हे जाणले आहे? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुतीच्या अंतकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की बापा, जसं तू म्हणालास की मी तुम्हाला कैवारी पाठवेन, खऱ्या अर्थाने बापा तू तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकासाठी दिलेला आहेस. होय प्रभूजी, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये पात्र असावं की जेणेकरून प्रभूजी तुझ्या इच्छा, तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हाव्यात. होय बापा, तुझा आत्मा तू आमच्यामध्ये दिलेला आहेस, तो सक्रिय असावा आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत राहावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आमच्यामध्ये असलेलं सर्व कठीणपण तू दूर कर, सर्व उणीवा तू काढून टाक आणि तुला जसं हवं तसं तू आम्हाला सिद्ध कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.